हाय स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी ऑफ BCC. ओके, बघा मी इथे एक BCCचं स्ट्रक्चर काढलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कॉर्नर्सला ॲटोम्स दिसत आहेत आणि मध्ये एक ॲटोम आहे. ओके, बॉडीच्या सेंटरमध्ये. आता इथे मी जेव्हा याची आपण पॅकिंग इफिशियन्सी काढणार तेव्हा त्याचं तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी माहीत आहे. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू Z into 4/3 pi r cube डिवायडेड बाय a क्यूब. हा फॉर्म्युला आपण काढलेला आहे पॅकिंग इफिशियन्सीचा, तो इथे टाकायचा आहे. आपण 1 बाय 1 आता सोडवायचं आहे. आता इथे जेव्हा तुम्ही सोडवता ना तेव्हा पहिल्यांदा काढायचा आहे आपल्याला झेड. ओके, झेड कसा काढायचा बघूया. झेड काढत असताना कॉर्नरला टोटल किती ॲटोम्स आहेत तर 8 ॲटोम्स आहेत. बरोबर, 8 ॲटोमने आपलं कॉन्ट्रीब्युशन किती दिलेलं आहे. म्हणजे हे तुमचे 1 2 3 4 5 6 7 ओके 8 हे कॉर्नरचे झाले. टोटल हे कॉर्नरचे 8 ॲटोम्स आहेत. 9 दिसत आहेत पण कॉर्नरला किती आहेत 8 ॲटोम्स आहेत. आणि आपला 1/8 भाग काय केला आहे युनिट सेलच्या आत टाकलेला आहे आणि मध्ये बॉडीच्या 1 आहे. जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर किती मिळणार. 8ला 8 गेले, 1 + 1 2. ओके, सो आता झेडची व्हॅल्यू आली आहे 2. 4/3 तुमची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. पायची व्हॅल्यू किती आहे तर पाय बरोबर किती येणार 3.14. ओके, आता आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे a क्यूबची. ओके, a क्यूबची व्हॅल्यू काढायची आणि ती त्या घालायची आहे. आणि दुसरी व्हॅल्यू काढायची तुमची r क्यूबची. ह्या दोन व्हॅल्यूज काढल्यानंतर तुमचा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज तुम्हाला मिळतील. ओके, तर आता झेडची किंमत मिळाली, पायची किंमत मिळाली. आता आपण बघूया आरची किंमत आपल्याला मिळते का. आता बघा, हा तुमचा एक युनिट सेल आहे, बॉडी सेंटर आहे. इथे मी काय केलं आहे, हे जे ॲटोम्स आहेत ते एकमेकांना कनेक्ट केलेत आणि इथे आपल्याला 2 ट्रायंगल्स मिळत आहेत. बघा, ए बी, इथे आपण नाव देऊया बी. ओके, सो हा ट्रायंगल आहे ए बी आणि हा एक होतोय, याचं नाव आहे ABC. आणि दुसरा ट्रायंगल आपल्याला असा मिळतोय ए बी आणि इथे एक असे 2 ट्रायंगल आपल्याला मिळतात ABD. ओके, बघा मी तुम्हाला दुसऱ्या पेनने दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल पटकन. हा तुमचा एक ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगलचं नाव आहे ट्रायंगल ABC. आणि दुसरा एक ट्रायंगल आहे, या ट्रायंगलचं नाव आहे ABD. ओके, ABD. आणि हे दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत ना, हे दोन्ही ट्रायंगल्स कसे आहेत तर राईट अँगल ट्रायंगल आहेत, काटकोन आहेत. बरोबर, हे कसे आहेत राईट अँगल ट्रायंगल आहेत. तर राईट अँगल ट्रायंगल हा कन्सेप्ट जेव्हा येतो तेव्हा आपण एका सायंटिस्टचं थेरम वापरतो आणि ते आहे पायथागोरस. ओके, पायथागोरसचं थेरम वापरणार आहोत. दोन्ही ट्रायंगलमध्ये पायथागोरसचं थेरम वापरून आता आपण सोडवणार आहोत. पहिला आपण घेणार आहोत तो हा ACB. ओके, सो ट्रायंगल ACB. पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो तर कर्णवर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गाची बेरीज. तर कर्णाला इंग्लिशमध्ये म्हणतात हायपोटिनस. ओके, सो हायपोटिनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1चा स्क्वेअर प्लस साईड 2चा स्क्वेअर. 2 बाजूंच्या वर्गची बेरीज बरोबर कर्ण वर्ग. आता आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. हायपोटिनस म्हणजे कोणता आहे याच्यामध्ये तर AB हा तुमचा काय आहे कर्ण आहे. सो AB स्क्वेअर बरोबर साईड 1 कोणती येणार आहे, एक येते AC. बघा, AC स्क्वेअर. आणि साईड दुसरी कोणती येते तर BC स्क्वेअर. एकदम सोपं आहे. ओके, पहिली साईड कोणती येते तर ही AC आणि दुसरी येते BC स्क्वेअर आणि हा आहे तुमचा कर्ण. आता बघा, साईड म्हणजे
कुठच्याही युनिट सेलची साईड म्हणजे काय आहे, ए ए ए, आणि हा पण काय ए. ओके, सो ए बी स्क्वेअर बरोबर ए सी सुद्धा किती आहे, एच आहे, ए स्क्वेअर. आणि बी सी सुद्धा काय येणार तुमचा, ए स्क्वेअरच येणार. बरोबर. आता या दोघांची जर आपण बेरीज केली तर किती येणार पहा, ए बी स्क्वेअर बरोबर 2a स्क्वेअर. ओके, ही झाली तुमची ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू. आता हा तुमचा काय झाला, पहिल्या ट्रायंगलमध्ये पायथागोरसचा थेरम वापरला. तसाच आपण दुसऱ्या ट्रायंगलमध्ये सुद्धा वापरणार आहोत. मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना समजले, त्याने स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आता आपण दुसरं बघूया. ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली, 2a स्क्वेअर आली. आता आपण काय करणार आहोत, ट्रायंगल ए बी डी काढणार आहोत. ओके, चला तर मग आपण ए बी डी काढूया. आता ट्रायंगल ए बी डी पण सेमच आहे. कर्ण कोणता येणार आहे तुमचा, तर हा ए डी हा तुमचा कर्ण येणार आहे. आणि ए बी आणि बी डी ह्या काय येणार आहेत, तर बाजू येणार आहेत. तर आपण आता इथे असं लिहून घेऊया, ए डी स्क्वेअर म्हणजे कर्णवर्ग बरोबर बाजूंचा वर्ग म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. ओके, आता बघा ए डी स्क्वेअर असाच ठेवूया. ए बीची व्हॅल्यू किती आली आहे इथे, ए बी स्क्वेअरची 2a स्क्वेअर. ओके, ती आपण इथे टाकणार आहोत, 2a स्क्वेअर प्लस बी डी. बी डी हा काय आहे, ए आहे, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत ए स्क्वेअर. आता आपण जर बेरीज केली तर ए डी स्क्वेअर बरोबर 3a स्क्वेअर, ही तुमची व्हॅल्यू आली दुसरी. म्हणजे ए डी स्क्वेअर बरोबर 3a स्क्वेअर. इथपर्यंत सगळ्यांना समजलं कसं घेतलं. ए बी स्क्वेअरची आपण इथे व्हॅल्यू ऑलरेडी मागच्या ह्याच्यात काढली आहे, ती टाकली. आणि बी डी हा तुमचा ए आहे, ए स्क्वेअर. ए डी स्क्वेअर बरोबर 3a स्क्वेअर. आता बघा इथे 3 जे ॲटम आहेत ना, यांच्यामध्ये हा जो स्पियर आहे याला त्रिज्या आहे, म्हणजे ह्याला आपण आर म्हणूया. तर ह्याची एकच त्रिज्या या युनिट सेलमध्ये इन्व्हॉल्व आहे, म्हणून एक आर घेतला. इथे दोन त्रिज्या येणार, म्हणजे एक पूर्ण व्यास येतो याला, म्हणजे 2 आर, एक हा आर हा आर. ओके, म्हणजे कारण हा पूर्णच्या पूर्ण युनिट सेलमध्ये आहे, याच्यामध्ये पण एकच आर इन्व्हॉल्व होणार, एकच त्रिज्या. म्हणजे टोटल किती आर झाले, 1 2 3 4. ओके, 4 आर. आता ही जी पूर्ण रेषा आहे, या रेषेचं नाव काय आहे बघा, ही जी पूर्ण रेषा आहे, या ही रेषा म्हणजे कोण आहे, ही तर आहे ए आणि डी. ओके, सो आपण असं म्हणूया ए डी बरोबर 4r. ओके, आता ए डी बरोबर ए डी बरोबर 4r. आता ए डी स्क्वेअर बरोबर किती आहे, 3a स्क्वेअर. बरोबर, मग आता आपण इथे असं म्हणूया ए डी स्क्वेअर बरोबर किती आहे, 3a स्क्वेअर. मग ए डीची किंमत ही आहे, मग ही किंमत आपण इथे टाकूया. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो 4r स्क्वेअर बरोबर 3a स्क्वेअर. ओके, आता बघा 4 चोक 16, आरचा स्क्वेअर बरोबर 3a स्क्वेअर. तर आर स्क्वेअर बरोबर किती, हा 16 इथे गुणाकार आहे, इथे गेल्यावर काय होणार, भागाकार होणार. म्हणजे 3a स्क्वेअर डिवायडेड बाय 16. ओके, आता आपण आर स्क्वेअरचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार आहोत, तर आर मध्ये करणार आहोत. आर स्क्वेअरचं जर आपण आर मध्ये कन्व्हर्जन केलं तर कसं येणार, आर बरोबर 3a स्क्वेअरचं 3चाच काय येणार, अंडर रूट ऑफ 3, ए स्क्वेअरचा ए आणि 16 आहे 4चा स्क्वेअर. म्हणजे आरची व्हॅल्यू काय येणार, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3a अपॉन आर. ओके, आता ही आपण आरची व्हॅल्यू पॅकिंग इफिशियन्सीच्या फॉर्म्युलामध्ये टाकणार आहोत. आता पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय होता तो एकदा लिहून घेऊया. पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला होता झेड इंटू 4/3 पाय आर क्यूब डिवायडेड बाय ए क्यूब इंटू 100. आता झेडची व्हॅल्यू आपण किती काढली होती, तर 2 काढली होती, 2 टाकली इथे. 4/3 पायची व्हॅल्यू किती आहे, 3.14, ही तर ठरलेलीच असते.
ओके, आता आपण आर क्यूबची किती किंमत काढली आहे बघा. आर क्यूब, सॉरी ही एची व्हॅल्यू नाही आहे, आरची व्हॅल्यू आहे. आर क्यूब किती काढलं होतं, तर हे एवढं काढलं होतं, ते आपण इथे टाकणार आहोत. √3a डिवायडेड बाय 4 त्याचा क्यूब. ओके, डिवायडेड बाय a क्यूब इंटू 100. हे झालं तुमचं कम्प्लीट फॉर्म्युला. आता आपल्याला कुणाचीच व्हॅल्यू काढायची नाही आहे, ए क्यूब आपण आहे तसाच घेणार आहोत. आता बघा, आता जर समजा आपण हा जो कंस आहे √3a क्यूब डिवायडेड बाय 4 ह्याला आपण आता डिवाइड करून घेऊया सेपरेट, आणि मग आन्सर काढता येईल. हां, आता बघूया. आता आपण याला सिम्प्लिफाय करूया. सो 2 × 4/3 × 3.14. ओके, ही पूर्ण व्हॅल्यू काढून घेऊया इथे आपण. √3 डिवायडेड बाय 4चा क्यूब, आणि हा एला बाहेर काढूया. a क्यूब डिवायडेड बाय a क्यूब इंटू 100. असं केल्यानंतर a क्यूब गेला. आता फक्त आकडे उरलेत, त्यांचंच कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो 2 × 4/3 × 3.14 इंटू √3 डिवायडेड बाय 4 क्यूब इंटू 100. जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलात लॉग टेबलवरती तर तुम्हाला मिळते 68%. चेक करून घ्या एकदा. ओके, 68%. हे काय आहे, तुमचं पॅकिंग इफिशियन्सी आहे. कशाची, BCCची. ओके, हा क्वेश्चन CETला येतो. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ BCC 4 पर्याय दिलेले असतात, त्यातलं तुम्ही निवडायचं असतं. आपण जी पॅकिंग इफिशियन्सी काढली होती ह्याची SCCची, ती किती होती, SCCची पॅकिंग इफिशियन्सी आपण किती काढली होती, 52%. ओके, BCCची 68% आहे. आणि पुढे तुमचा जो FCC आहे तो तुमच्या आत्ताच्या सिलेबसमधून रिड्यूस केलेला पार्ट आहे, पण त्याचे क्वेश्चन CETला येतात. तर त्याची तुमची पॅकिंग इफिशियन्सी आहे 74% FCCची. ओके, पण हा पोर्शन तुमच्या बोर्डाला नाही आहे FCCचा, त्याच्यामुळे हा तुम्ही आत्ता सध्या नाही केला तरी चालेल. SCC 52%, BCC 68%. ओके, सगळ्यांच्या कन्सेप्ट लक्षात आला असेल. आता आपण एम्प्टी स्पेसमध्ये एकदा बघूया. पहा, आता समजा माझ्याकडे एक कंटेनर आहे, म्हणजे हा एक युनिट सेल आहे. ओके, आणि याच्यामध्ये काही ॲटम्स आहेत भरलेले. ओके, जेव्हा हा रिकामा असतो तेव्हा स्पेस किती असते, तर 100% असते. आणि मी याच्यामध्ये समजा जर ॲटम्स पॅक केले, पॅकिंग इफिशियन्सी आहे ना, म्हणजे पॅक केले, तर ते किती पॅक केले, तर आता आपण पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे त्याची पॅक करण्याची इफिशियन्सी म्हणजे कपॅसिटी किती आहे, 68% आहे. जेव्हा माझ्याकडे कंटेनर रिकामा होता तेव्हा तो 100% स्पेस होती. त्यानंतर BCCमध्ये पॅक म्हणजे एखादी गोष्ट पॅक होण्यासाठी किती क्षमता आहे, 68%. म्हणजे ही जी रिकामी जागा आहे ही किती राहील, तर 100 - 68 म्हणजे 32. ओके, आणि ही जी रिकामी जागा आहे याला म्हणायचं वोड्स. ओके, वोड्स म्हणजे एम्प्टी स्पेस. मग एम्प्टी स्पेस माझ्याकडे किती राहील, तर 32%. बघा, प्रश्न काही वेळा फार विचित्र येतात. आपल्याला वाटतं पॅकिंग इफिशियन्सी विचारली म्हणून आपण 68 नादात लिहितो, पण काय विचारलेलं असतं, व्हॉट इज द होड्स किती आहेत, तर 32. पॅकिंग किती केलेलं आहे, 68चं, आणि टोटल माझ्याकडे जागा किती आहे, तर 100. ओके, तर अशा रीतीने तुमचा हा BCC इथे कंप्लीट झालेला आहे. हा व्हिडिओ पहा आणि मी तुम्हाला नोट्स देते, त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ओके, थांबूया आता. बाय.